रामगिरी महाराजांचा सरकारलाही धाक. तीर्थक्षेत्राच्या निधीतही सरला बेटचे वर्चस्व. अहिल्यानगरमधील विविध प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्य सरकारने जवळपास 43 कोटी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. दरम्यान या निधी वाटपात सरला बेट येथील गंगागिरी महाराज संस्थान अर्थात रामगिरी महाराजांचा दबदबा पाहायला मिळाला. कारण सर्वात जास्त निधी सरला बेट येथील गंगागिरी महाराज संस्थानसाठी मिळालाय. यासाठी 4 कोटी 98 लाख निधी तर उंदीरगाव ते श्री क्षेत्र सरला बेट या 7 किलोमीटरच्या राज्यमार्गासाठी 5 कोटी रुपये मंजूर झालेत. इतर निधींपेक्षा हा निधी सर्वात जास्त आहे. रामगिरी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा स्नेह सर्वश्रुत आहे. तसेच भाजपमध्येही त्यांची पकड चांगली आहे. आता निधीमध्येही त्यांचे वर्चस्व पाहायला मिळतंय. इतर निधीमध्ये तळेगाव दिघे येथील बिरोबा महाराज देवस्थानसाठी 4 कोटी 92 लाख, ओझर खुर्द येथील नेमबाई मंदिरासाठी 25 लाख, निंबाळे येथील मोठे बाबा मंदिरासाठी 25 लाख, अंभोरे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी 14.6 लाख, कोल्हेवाडी येथील काशी विश्वेश्वर मंदिरासाठी 25 लाख, चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकास कामांसाठी 4 कोटी 13 लाख, निघोज येथील मळगंगा देवी परिसरासाठी 4 कोटी 35 लाख, मोहटा देवी परिसर विकास 2 कोटी 55 लाख, मढी ते तिसगाव रस्ता कामासाठी 3 कोटी 40 लाख मंजूर झाले आहेत. यासोबतच आणखीही कामे आहेत.